मोदी भाजप आमदार खासदारांसोबत संवाद साधणार आहेत। मोदी रात्री 8 वाजता बैठक घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवन इथं बैठक बोलावली आहे। तर पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच मोदी भाजप आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधणार आहेत। मोदी रात्री 8 वाजता बैठक घेतील। राजभवन इथं ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहतील। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, मोदींनी राजभवन इथं महत्त्वाची बैठक बोलावलेली, या बैठकीला आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत। निश्चितच रुबीना, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 दिवसीय दौरा मुंबईमध्ये सुरू आहे। आज मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं रात्री 8 वाजता राजभवनावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यत्वे भाजपचा जो अजेंडा आहे मुंबई महापालिकेचा महापालिकेसाठी प्रयत्न करत आहे। या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली आहे। मुंबईतील पक्षाची स्थिती आणि मुंबईतलं राजकीय वातावरण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। स्वतः पंतप्रधानांकडनं आता आमदारांची मतं आणि खासदारांची मतं जी आहेत ती जाणून घेतली जाणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची उपस्थित होणारी ही बैठक महत्त्वाची ठरते। मुंबई महापालिकेवर भाजपनं विशेष फोकस देखील केलाय। नवीन अध्यक्षांची नेमणूक सुद्धा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या आमदार, खासदारांची भेट घेणार आहेत। त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।